नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग भरतीची रिस्पॉन्स शीट आलेली आहे। रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करावी, त्यानंतर एखाद्या प्रश्नाबद्दल जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर फिल करा, त्यानंतर खाली तुमचा पासवर्ड इथे फिल करा। पुढे तुम्हाला इथे कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा इथे फिल करा आणि त्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही इथे फॉरगेट सुद्धा करू शकता। तर इथे माहिती भरून तुम्ही इथे लॉग इन करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होईल। तर इथे क्लोज करायचं आहे। त्यानंतर पोस्ट सिलेक्शन या ऑप्शनवरती क्लिक करा। पुढे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे तर तुम्हाला इथे आईसारखं तुम्हाला इथे आयकॉन दिसेल, तर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढचं पेज ओपन होईल। तर इथे क्लोज करा। त्यानंतर इथे तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स अशा पद्धतीने ऑप्शन दिसेल, त्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म अशा पद्धतीने ऑप्शन दिसेल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला रिस्पॉन्स शीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। तर इथे क्लिक करायचं आहे, कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथे ब्लू कलरमध्ये इथे क्लिक हिअर अशा पद्धतीने ऑप्शन दिसेल, तर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट अशा पद्धतीने ओपन होईल। तर इथे तुमचा फोटो, तुमची सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल, तुमचं नाव वगैरे सर्व माहिती दिसेल। त्यानंतर खाली तुम्हाला प्रश्न दिसतील आणि ते प्रश्नाचे जे बरोबर उत्तर असेल ते तुम्हाला इथे ग्रीन कलरमध्ये दिसेल, तुम्ही ते बघू शकता। तर अशा पद्धतीने सर्व प्रश्नांनी त्यांचे उत्तर दिलेले आहेत। त्यानंतर तुम्ही एक्झाममध्ये जे उत्तर सिलेक्ट केलं असेल ते तुम्हाला इकडे राईट साईडला दिसेल, तुम्ही ते बघू शकता। तर इकडे तुम्ही जे आन्सर दिलेलं आहे ते तुम्हाला इथे राईट साईडला दिसेल। इकडे तुम्हाला क्वेश्चन आय डी पण दिलेला आहे। तर तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाबद्दल जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं ते पण आपण बघणारच आहे। तर तुम्हाला याची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला इथे वरती उजव्या साईडला प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे, यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने PDF सेव्ह करू शकता। तर आता आपण ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं ती माहिती बघूया। तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला इथे ऑब्जेक्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्लिक हिअर टू रेज ऑब्जेक्शन यावरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, त्यानंतर तुमचं इथे नाव दिसेल, पुढे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल, तुमचा ईमेल आय डी दिसेल, इथे एक्झामचं नाव तुम्हाला दिसेल, त्यानंतर इथे कॅडर नेम दिसेल, तुम्ही कोणत्या वर्गासाठी अप्लाय केलं आहे त्याचं इथे नाव दिसेल, त्यानंतर एक्झाम डेट दिसेल, पुढे तुमची इथे शिफ्ट दिसेल तुम्हाला, पुढे तुम्हाला क्वेश्चन आय डी इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर तुमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये क्वेश्चन आय डी सर्व दिलेले आहेत। ओके, तुम्हाला ज्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तो क्वेश्चन आय डी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर लँग्वेज तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर नेचर ऑफ ऑब्जेक्शन यावरती क्लिक करा। तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत। तर तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर पहिला ऑप्शन दिलेला आहे इनकरेक्ट क्वेश्चन, जर प्रश्न चुकीचा असेल तर पहिला ऑप्शन निवडा। त्यानंतर आउट ऑफ सिलेबस, त्यानंतर ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट, जर एखाद्या प्रश्नाचे जर ऑप्शन्स सर्व इनकरेक्ट असेल तर हा ऑप्शन निवडा। त्यानंतर मल्टिपल करेक्ट आन्सर्स, जर एखाद्या प्रश्नाचे जर मल्टिपल आन्सर्स असतील तर हा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर इनकरेक्ट आन्सर की, तुमची जर आन्सर की चुकीची दिली असेल तर हा ऑप्शन निवडा। तर तुमचा जो प्रश्न असेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथे तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क, तुम्हाला जर इथे रिमार्क द्यायचं असेल तर तुम्ही इथे टाईप करून देऊ शकता। ओके, द्यायचं नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा। तर इथे तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट करावं लागेल ऑब्जेक्शन घेण्यासाठी। त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड, तर इथे तुम्हाला तुमचा पुरावा म्हणून एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यावं लागेल। तर तुम्हाला ज्या प्रश्नाबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे, तर तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल आणि त्यानंतर इथे तुम्हाला सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्शन वगैरे घेऊ शकता। तर अशा पद्धतीने रिस्पॉन्स डाउनलोड करा। त्यानंतर तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ती पण माहिती आपण बघितली आहे। आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील। तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।